नमस्कार, मैं अभिषेक दुबे। महाराष्ट्र टीवी 24 में आप सभी का स्वागत है। गोंदिया विधानसभा क्षेत्र के पूर्व विधायक गोपाल दास अग्रवाल ने गोंदिया में आयोजित कांग्रेस पार्टी के कार्यकर्ता सम्मेलन में नाना पटोले के हाथों कांग्रेस पार्टी का दामन थामकर पार्टी में वापसी की है और जनता पार्टी में शामिल होकर गोंदिया विधानसभा का चुनाव लड़ा है और हार गए। लेकिन भारतीय जनता पार्टी के 5 साल के शासन के बाद भी उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने गोंदिया के विकास के लिए धन उपलब्ध नहीं कराया। मेरे भाजपा में प्रवेश से उनकी भावनाओं को ठेस पहुंचने के लिए माफी मांगते हुए गोपाल अग्रवाल ने अपना दृढ़ विश्वास व्यक्त किया। उन्होंने कहा कि आगामी विधानसभा चुनाव में कांग्रेस पार्टी के उम्मीदवार निर्वाचित होंगे और नाना पटोले महाराष्ट्र के मुख्यमंत्री बनेंगे। आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना या निमित्तानं एवढं सांगतो की पुढच्या काळात आपण येणार आहोत गोंदिया जिल्ह्याच्या विकासाचा जो प्लॅन आपण तयार केलेला आहे, गोपाल भैया आणि आम्ही दोघेही मिळून या जिल्ह्याच्या प्रत्येक डेव्हलपमेंटचा जो आपलं अपूर्ण काम आहे, ही सगळी कामे पूर्ण करण्याचा विश्वास तुम्हाला देतो। राईस मिल उद्योग पुन्हा उभे करू, धान उत्पादक शेतकऱ्याला 1000 रुपये त्यांना यांनी तर 3500 केले, आमचं सरकार आलं तर 700 रुपये बोनस दिला होता। आमचं सरकार आल्यानंतर धान उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाला भाव तर देऊच, पण 1000 रुपये बोनस त्याच्यावर वरफा होईल आणि खरेदीमध्ये जे काही गडबड घोटाळा होतो त्यांची काही खर नाही। आम्हाला म्हणायचं की आमच्या धान उत्पादक शेतकऱ्यांच्या घामाला लुटणारी जी व्यवस्था या जिल्ह्यात बसलेली आहे त्याची खैर नाही आणि शेतकऱ्याच्या एक एक दाण्याला भाव मिळाला पाहिजे, याची लढाई आपण इतके वर्ष लढलो, त्याला पूर्णत्वास नेण्याचा एक संकल्प या कार्यक्रमामध्ये आपण करूया। महाराष्ट्र टीवी 24 के लिए गोंदिया से अभिषेक भटनागर की रिपोर्ट। आपल्या आवडत्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी कष्ट करण्याची तयारी प्रत्येकाचीच असते, मात्र योग्य मार्गदर्शनासह उत्तम प्रशिक्षणाची जोड मिळाली तर त्याच्यात आत्मविश्वास निर्माण आणि मग यशाचं उत्तुंग शिखर गाठण्यापासून कोणीही रोखू शकत नाही। ग्रामीण तरुणाईला आत्मनिर्भर करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने एकत्रित दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना राबवून तरुण तरुणींना विविध क्षेत्रात कौशल्य प्रशिक्षण उपलब्ध करून त्यांना रोजगाराच्या अनेक संधी निर्माण केल्या आहेत। 3 ते 12 महिन्यांचे मोफत निवासी प्रशिक्षणही उपलब्ध केले आहे। आज ग्रामीण भागातील लाखो युवक युवती या योजनेचा भाग बनून रोजगाराचा लाभ घेत आहे। दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना, निर्धार ग्रामीण विकासाचा, महाराष्ट्राच्या उन्नतीचा। ग्रामविकास व पंचायत राज विभाग, महाराष्ट्र शासन।